जर आयात उमेदवाराला जर संधी द्यायची तर त्यावेळेस सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन ती परिस्थिती खरं तर आदरणीय सतीशदादांना राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात ना. ज्यावेळेस अमोल कोल्हेंना सुरुवातीला खासदारकीची उमेदवारी दिली त्यांच्या निष्ठा काय ते परिस्थिती पाहून खरं तर मी ही विनंती करत होतो, ठीक आहे आजपर्यंत जर तुम्हाला जर पक्षाला आपल्या आमदारच द्यायचं तर खरोखर आता आदरणीय शरददादांना या ठिकाणी प्रवेश म्हणजे त्यांना प्रवेश द्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाकडून त्यांना तिकीट द्या. नक्कीच पक्षाचा आमदार होईल ही माझी फार तळमळीची इच्छा होती साहेब. अतुल शेटला पण पक्षात घ्या हा प्रयत्न केला होता, तो पण प्रयत्न केला होता, तो सुरुवातीला आम्ही प्रयत्न केला होता. आडवं कोण आलं? अतुल बेनके साहेबांची तुम्ही पण मध्यस्थी करत होतात, त्यांनाही पक्षामध्ये घेऊ नका होडा घातला कोणी आणि सत्यशील शेरकरांनाच उमेदवारी द्यायची हा आग्रह कोण धरत होता? मला एका गोष्टीची खंत अशी वाटली होती की सत्यशीलदादांसारखा एक युवा नेतृत्व किंवा एक विग्नर कारखान्याचं कारभार करणारं नेतृत्व हे फार मोठं नेतृत्व आहे तसं, कारण ते खासदार साहेबांचे कुटुंबातील आहेत किंवा सोपनानांचे चिरंजीव त्यांनी पण चुलते खासदार होते, त्यांनी पण अनेक वर्ष राजकारण पाहिलं, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्यांच्यासारखा माणूस ज्यावेळेस मुंबईला जायचा त्यावेळेस त्यांना पक्ष प्रवेश मिळत नव्हता. जे आहे ते स्पष्ट सांगतो साहेब, मिळत नव्हता. पण ही गोष्ट तालुक्यासाठी, कारण त्यावेळेस निवडणुकीचा काळ चालू होता, प्रवेश का मिळत नव्हता शेरकरांना? हे सुरेश वासगे लोकसभेला कोल्हे साहेबांबरोबर उभे राहिले, कोल्हे साहेब विजयी झाले. विधानसभेला पवार साहेबांची साथ सोडून शरददादा सोनवणेंच्या पाठीशी उभे राहिले, त्यांना तुम्ही आमदार केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता पुढे लागणार आहेत, जिल्हा परिषदेला कोणाच्या मागे उभे राहणार? सर्वसाधारण जर ही जागा आली तर सुरेश वासगे जिल्हा परिषदेचे उमेदवार असणार का? मी तुम्हाला सांगतो, जर आहे बघा पुन्हा जर शिंदे साहेबांकडे आपल्याला जायचंच होतं तर अजितदादा काय वावगे होते, अजितदादा काय वाईट होते? तर सर्वसाधारण जागा आली, इथे नारायणगावचे उपसरपंच विद्यमान शिवसेना तालुका बाबू पाटे पण इच्छुक आहेत, तुम्ही पण इच्छुक आहे, मग दोघांच्या बद्दल एकाला उमेदवारी द्यायची कसं व्हायचं? नाही आता दादांनी कोणाला पाठिंबा द्यावा? खरं तर बाबू भाऊला पण विनंती असेल, त्यांना मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला एक निस्वार्थी भावनेने, एक महाविकासाकडे आपली टिकावी, एक निस्वार्थी भावनेने त्यांना साथ दिली आणि मी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलो आणि मला असं वाटतं त्यांनी पण आता पुढं ही फिटमपाठ करावी, तुम्हाला पाठिंबा द्यावा, फिटमपाठ करावी.